शरीरामध्ये लवचिकता कमी आणि ताठरपणा जास्त, अशी आज अनेक जणांची स्थिती आहे. जर वरूनच ताठरपणा असा असेल तर मग आतमधून आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत आणि धमन्या आहेत, ज्या हृदयापर्यंत रक्त पोचवत असतात आणि हृदयापासून संपूर्ण शरीरभर रक्त प्रवाहित करत असतात, त्यांच्यामध्ये किती ताठरपणा असेल. तुम्हाला माहिती आहे, अमेरिकन हार्ट असोसिएशनचा एक अहवाल मी पाहिला. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की हे हार्टमध्ये ब्लॉकेजेस किंवा कोलेस्ट्रॉल जमा होण्यासाठी जे आर्टरीज आहेत ना, ते एकदम ताठ असतात ना, त्याचा सपोर्ट मिळतो. मग या आर्टरीजना आपल्याला फ्लेक्झिबल करणं किती गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी आज तुम्हाला काही स्ट्रेचेस सांगते. आता या स्ट्रेचेसला आपण सुरुवात करूयात जरा बसूनच. शांतपणे असे बसा. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना तुम्ही हात मागे घ्या. आता हृदयापर्यंत पोचणाऱ्या आपल्या आर्टरीजना इतका चांगला ताण मिळत असेल ना या स्ट्रेचमध्ये, कारण आपण रिबकेजला चांगलं ताणतोय ना. या सगळ्या ताणांची खूप गरज आहे आपल्या हृदयाला. असेच मी तुम्हाला आज काही सोपे ताण सजेस्ट करणार आहे. आता एक पाय जरा सरळ करा. तो सरळ केल्यानंतर दुसरा हात आपण घ्यायचा आणि तो या पायाच्या दिशेला न्यायचा. सुरुवात कशी करायची? शांतपणे हात वर घ्यायचा आणि हळूहळू खाली घ्यायचा. हेच योगासन तुम्ही दुसऱ्या बाजूला देखील करायचंय. आता आपण मार्जरासन करूयात. गुडघ्यांवरती या. छान श्वास घ्या आणि श्वास घेताना पाठीला असं बेंड करा. मग पाठीला परत असं पोक काढा. परत असं वाकवा. तुम्हाला आता या 3 आसनातच समजलं असेल योगासनं शरीराला किती मोकळं करतात. आणि शरीराला असं मोकळं केल्यानंतर रक्त अक्षरशः असं सळसळायला लागतं. तुम्हाला आठवतंय लहानपणी आपलं रक्त सळसळत असतं, त्यामुळे आपण काय करायचो, तेव्हा एकदम उड्या मारायचो, धावायचो. कोणी जर बसायला सांगत असेल तरी सुद्धा आपण एका जागेवर न बसता धावत राहायचो, खेळायला जायचो. मैदानी खेळ एकदम आवडीने खेळायचो. आणि आता असं उलटं झालेलं आहे. कसं झालंय, आपण एका जागेला बसून आहोत आणि आज आपल्या शरीराला चालण्याची गरज आहे. आज शरीर सांगतंय की जरा काहीतरी हालचाल कर. आणि योगासनं इतकी सुंदर आहेत की ही योगासनं आपल्या हृदयाला आणि तसंच शरीरातल्या प्रत्येक भागाला जे जे योग्य आहे, जे जे आवश्यक आहे, ते सगळं काही देतात. आता तुम्हाला असाच एक सोपा ताण दाखवते. किती सोपं आहे हे सगळं पहा. म्हणजे ही सर्व योगासने निवडताना मी काय विचार केला, जर कोणाच्यात लठ्ठपणा जास्त असेल, जर स्टिफनेस खूप जास्त आहे, जर पाठीच्या कण्यात उसण भरते, बॅक पेन आहे, किंवा असे अनेक जर त्रास असतील, जॉईंट पेन असू शकतो, कोणाला काही त्रास असू शकतात, तर त्यांना सुद्धा आरामात हे सगळं करता यावं अशी योगासनं आज निवडलेली आहेत. यष्टिकासन करूया. काय करा, इथून कमरेतून ते पायापर्यंतचा भाग पूर्णपणे पुढच्या दिशेने ताणा. त्यानंतर पोटाला, छातीला, पाठीला वरच्या दिशेने ताणा. संपूर्ण शरीराला असा छान ताण द्या. असा ताण द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण शरीरातल्या सर्व अवयवांना आणि रक्तवाहिन्यांना आकुंचित करायचं. परत ताण द्यायचा आणि आकुंचित करायचं. परत ताण द्यायचा. असं तुम्ही जवळजवळ 10 ते 15 वेळा करा. 10 ते 15 वेळा करून झाल्यानंतर असे उठा, रिलॅक्स व्हा. बद्ध कोणासनात बसा. म्हणजे दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि आपल्याला जमेल तेवढं खाली वाकायचं. हे सुद्धा सहज सर्वांना जमण्यासारखं आहे. हळूहळू खाली जा. तुम्ही इतके नाही गेला तरी चालेल. तुम्हाला जितकं खाली वाकता येईल तितकं खाली वाका. तुम्ही ऑब्झर्व करताय का, ही सर्व योगासनं एकदम आरामात चाललेली आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपण आयुष्यात अशा बऱ्याच प्रसंगांना सामोरं गेलेलो असतो की जिथे आपल्या शरीरामधली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह असते. सततच म्हणजे फाईट ऑर फ्लाईट सेन्सेशन. म्हणजे कोणी काय बोललं तर त्याला लगेच रिॲक्ट करायचं, कोणी काय सांगितलं तर त्याचं लगेच टेन्शन घ्यायचं. अशा वेळेस
हे सगळे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते आपल्या शरीरातली, ती कंटिन्युअसली ॲक्टिवेट असते. आणि असे शांत आपण फक्त झोपतो ना तेव्हाच असतो. एक नामस्मरण करणारा माणूस शांत बसतो, ध्यान करणारा माणूस शांत राहतो, तसंच प्राणायाम आणि योगासनं करणारा माणूस शांत राहतो. जर या गोष्टी आपल्या जीवनात नसतील तर माणूस अशांतीत जीवन जगत असतो. आणि म्हणून तुम्ही परीक्षण करा, आपण कुठे चुकतोय, कुठे बरोबर आहोत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या ना की मग नेमकं काय करायचं हे तुमचं तुम्हाला समजेल. तुम्हाला मी हार्वर्ड स्टडी सांगते. हार्वर्ड युनिव्हर्सिटी आपल्याला हे सांगते की योगासनं केल्यामुळे 40% पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्ह होत असते. ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काय आहे? मगाशी मी फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स सांगितला, तो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मधून असतो. म्हणजे कंटिन्युअसली काहीतरी विचार करणे, ताण घेणे, कामं करणे आणि धावत राहणं इकडे तिकडे, शरीराने जरी नाही तरी मनाने, विचारांनी धावत राहणं, ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचं कार्य असतं. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट मोड, म्हणजे ॲक्टिव्हली रिलॅक्सेशन. ॲक्टिव्हली रिलॅक्सेशन कसं? ताण आहेत पण ते ताण आपल्या मेंदूचे ताण कमी करत असतात. मी अनेकदा कित्येकांना सांगत असते, तुम्ही मेंदूचा ताण कमी करा आणि तो ताण शरीराला द्या. शरीराला या ताणांची जास्त आवश्यकता असते. खूप स्ट्रेस घेतात तो लोक आणि स्ट्रेसमुळे आपल्या हृदयावरती त्याचा खूप गंभीर परिणाम होतो. शक्यतो आज माझं पूर्ण फोकस हा छातीच्या भागाला, पाठीला, आपल्या लिव्हरला कसा ताण देईल याच्यावरतीच आहे. आणि म्हणूनच भुजंगासनाची निवड केली. हात असे पुढे घ्या, तुम्हाला जमेल तेवढं मागे वाका. ही योगासनं आहेत ना, याच्याच आजूबाजूला अनेक आसनं असतात. तुम्ही काय करा, ही मूळ योगासनं तर करायचीच, पण त्यासोबत मी तुम्हाला त्याच्याच जवळची आसनं सांगते, ती तुम्ही आलटून पालटून करू शकता. आता इथे पोटावर एकदा झोपल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता? हात बाजूला घेऊन असा एक पाय उचलून तो असा क्रॉस टाकू शकता. यामुळे काय झालं, पाठीच्या कण्याला आणि या पूर्ण साईडच्या भागाला सुद्धा चांगला ताण मिळाला. हेच दुसऱ्या बाजूला पण करा. पोटाचे पीठ इतके महत्वाचे, हृदयाशी ज्या अवयवांचा संबंध येतो ना त्याचा देखील विचार केला पाहिजे. आणि हे योगासनांमध्ये याचा विचार नक्की होतो, कारण योगासनं अशी असतात ना की तुम्ही त्याला एक ताण जर दिला शरीराला तर ते एका ताणामध्ये शरीरातल्या सगळ्या भागांना त्याचा योग्य फायदा होत असतो. जसं आता बघा, तुम्हाला मी एक पेळ सांगते. अशी साधी मांडी घालायची. साधी मांडी घालून असं पोटाच्या भागाला पेळ द्यायचं. दोन्ही हात खाली ठेवायचे. आता यामध्ये काय झालंय नॅचरली की मी डावीकडे गेल्यामुळे माझा डावा खांदा खाली आलाय आणि उजवा खांदा वरती आहे. पण आत्ताची सिच्युएशन अशी आहे की माझ्या या भागाला पेळ तसा नाहीये. आता मी काय चेंज करणार आहे, हा खांदा खाली घेणार उजवा आणि डावा खांदा वर घेणार. तुम्ही बघा असं, म्हणजे आधी असा होता आणि तो मी आता असा घेतलेला. हा पीळ देताना माझ्या पूर्ण पोटाच्या भागाला चांगला ट्विस्ट मिळाला. अजून वाढवण्यासाठी मी हा हात असा वर घेते इथे आणि मग हाताच्या या पाची बोटांनी खाली प्रेस करते, मान अशी वळवते. वा वा, वा, इतकं मोकळं वाटतं पाठीच्या कण्याला, शरीराला. आता बघा, हा लिव्हरचा भाग, याला चांगला पीळ दिलाय. तुम्हाला माहितीये शरीरातलं 80% कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये बनत असतं. आणि हे कोलेस्ट्रॉल काय करतं तुम्हाला माहिती आहे, लिपिड प्रोफाईल टेस्ट आपण करतो त्याच्यामध्ये LDL, HDL आणि VLDL हे आपल्याला दिसतं. HDL काय करतं, रक्तामधलं कोलेस्ट्रॉल कमी करत असतं. LDL काय करतं, कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातल्या टिश्यूज पर्यंत पोहोचवत असतं. टिश्यूज पर्यंत पोहोचलं की त्यानंतर LDL मुळे अनेक त्रास वाढतात. आता जसं तुम्हाला सांगितलं मी, हार्ट अटॅक पर्यंत या गोष्टी पोहोचू शकतात. कोलेस्ट्रॉल जास्त ही पहिली पायरी आहे. त्याची शेवटची पायरी काय, हार्ट अटॅक ना. पहिली पायरी स्ट्रेस असू शकतो, शेवटची पायरी हार्ट अटॅक असू शकते. पहिली पायरी फॅटी लिव्हर असू शकतो, स्ट्रेस असू शकतो, हाय ब्लड प्रेशर असू शकतो, पण शेवटची पायरी हार्ट अटॅक आहे. म्हणजे सगळं मिळून कुठे जात आहे, हार्ट अटॅकला जात आहे. मग जर ही लक्षणं तुम्हाला दिसत आहेत तर तुम्ही वेळ घालवू नका. मी अशी मंडळी पाहिली आहेत की 30-30, 40-40 वर्ष गोळ्या खाऊन दिवस पुढे ढकलत असतात.
ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू आहेत आणि बाकी काय नाही, गोळ्या सुरू आहेत ना, ठीक आहे. पण 30-40 वर्ष गोळ्या सुरू आहेत, पण 30-40 मिनिटं दररोज योगासनांना तयार नसतात. हो, जरा उलटं करून बघा, 30-40 मिनिटं योगासनांना वेळ देऊन बघा, असं मला आज सर्वांना सांगायचंय. यामध्ये आपण लिव्हरला चांगला पेळ दिलाय आणि त्यामुळे काय झालंय, लिव्हर तुम्हाला सांगितलं मी 80% कोलेस्ट्रॉल लिव्हर मधून तयार होत असतं आणि हे कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तामध्ये साठल्यामुळे काय होतं, प्लाक्स तयार होतात. आता हे घटक काय करतात, आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठतात आणि ते साठून ब्लॉकेज तयार करतात. ब्लॉकेज तयार झालं की समजा अशी रक्तवाहिनी आहे, रोड आहे तुमचा एक, चला आपण रोडवरती चालतो फिरतो, आपल्याला ते उदाहरण लगेच कळेल. रोडवरती एका बाजूने ट्रॅफिक जॅम झालेलं आहे, तर रोडमध्ये पुढे जाण्यासाठी किती कमी जागा बाकी राहते. अगदी तसंच इथे जर प्लाक्स जमा झाले, म्हणजे ज्याला आपण ब्लॉकेज म्हणतो, ते जर झालं तर मग रक्त प्रवाहित होण्यासाठी किती जागा कमी राहते आणि त्यामुळे आपल्या हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही आणि मग हार्ट अटॅक. म्हणून आपण काय केलं पाहिजे, ऑक्सिजन आपल्या हृदयापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवणारी योगासनं केली पाहिजे. आता पुढचं आसन आपण शिकूया. असे बसा, त्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, हात पुढे घ्या, इथूनच ताण द्यायला सुरुवात करा. हात आपल्याला नुसते पुढे ठेवून नाही द्यायचे, असे छान ताणायचे. मी पूर्ण वाकलेले नाहीये, पण ताण मात्र पूर्ण दिलाय. आता ताण आणि वाकणं हे दोन्ही एकत्र येऊ देत. हे बघा, ताण खूप चांगला आहे आणि प्लस मी वाकलेले. मग अशी मार्जरासन केलेलं त्या स्थितीत परत या आणि इथून एक दीर्घ श्वास घेताना तुम्ही हात वरती घ्या. मी ही दुसऱ्या बाजूने पण करते, म्हणजे तुम्हाला माझ्या पाठीतून मी पीळ कसा दिलाय हेही दिसेल. तुम्ही पाय वरती घेऊनही जास्त वेळ योगासनांमध्ये थांबायचं नाहीये. म्हणून मी आता पुढचं जे आसन तुम्हाला दाखवते, विपरीत करणी, त्याच्या आधी तुम्हाला जरा सावध करते की ब्लड प्रेशर जास्त असेल आणि कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर या आसनामध्ये अधिक काळ थांबू नका. पण हे तरी मी आसन या सेशनमध्ये का इन्क्लूड केलं, कारण हृदयविकारांपासून आपल्याला दूर ठेवणारं हे आसन आहे. जसं या विकारांवरती उपाय पाहिले तसं आपण प्रिकॉशनही पाहूया. बघा, पाय वरती घ्यायचे, असे ताणायचे, हळूहळू कंबर अशी उचला, कमरेला असं पकडा, एक चांगला सपोर्ट मिळाला की तुम्ही शांतपणे थांबू शकता या आसनामध्ये. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना प्रश्न पडला असेल की उचलायचं कसं, तसंच ज्यांना पाठदुखी आहे त्यांना सुद्धा कंबर उचलता येत नाही, त्यांच्यासाठी एक पर्याय पाहू. या उशा घ्यायच्या, या ठेवायच्या अशा. त्यानंतर तुम्ही त्यावरती कंबर ठेवायची. कंबर ठेवल्यानंतर बसायचंच आणि मग हळूहळू पाठ मागे घ्यायची. पाठ मागे घेऊन खाली पूर्ण टेकवून तुम्ही पाय असे वरती घेऊ शकता. ऑलमोस्ट ती स्थिती आहे, पण मी उशा कमी घेतल्या कारण ज्यांना पाठदुखी आहे त्यांना उगाच जास्त त्रास नको. तर तुम्ही उशा वाढवू शकता, कंबर अजून वरती येईल. आता इथे उशा घेतल्याच आहेत, तर अजून एक प्रकार तुम्हाला मी दाखवते, मत्स्यासन. आणि हा प्रकार इतका छान आहे कारण थायरॉइड ग्लँड्सना इथे ताण मिळतो. बघा, थायरॉइड ग्लँड्सना ताणल्यामुळे त्या सक्रिय होतात, जे मेटाबॉलिझम सुधारतं. हळू उठा, अचानक उठू नका, से उठा. आणि पाय सरळ ठेवूनही करू शकता. ज्यांना गुडघेदुखी त्यांनी पाय सरळ ठेवा. तर अशी महत्त्वाची आसनं आज आपण पाहिलेली आहेत. आता फक्त ज्यांचं वजन जास्त आहे
त्यांना मी सांगेन तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करून घ्या. जेव्हा वजन वाढतं, पोट वाढतं, इथून सीट वाढत असते, बटक्स वाढतात, इथे पाठी, इथे चरबी साठते, इथे चरबी साठते, या सगळ्याचा आपल्या हृदयावरती फार गंभीर परिणाम होत असतो. कारण हृदयाच्या आजूबाजूने रक्त धावत असतं आणि या रक्तवाहिन्यांना दाब मिळतो हे सगळ्या वाढलेल्या फॅटमुळे. आणि कसं आहे तुम्हाला मी हे सांगते, ऑबेसिटी रिसर्च जर्नल आहे 2005चा, तुम्ही नक्की वाचा. त्यांनी असा रिसर्च केलेला आहे की जेव्हा ऑबेसिटी असते तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये चरबीच्या पेशी जास्त वाढलेल्या असतात, ज्याला ॲडिपोज टिश्यू असं म्हणतात. आणि या टिश्यूजमध्ये कोलेस्ट्रॉल साठवलं जातं आणि निर्मितीही केली जाते. आधीच वेट आहे त्याच्यातून कोलेस्ट्रॉल वाढायला या सगळ्या पेशी मदत करत असतात. म्हणजे वजन वाढणं हे कितीला पडलं आपल्याला, किती त्रासदायक ठरलं. म्हणून जर वजन जास्त असेल तर तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करून घ्या. आता जरा शांत बसा, दीर्घ श्वसन, श्वास घ्या आणि श्वास सोडा. परत दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. असं जरा शांतपणे बसून 4 ते 5 मिनिटं दीर्घ श्वसन करत जा. त्यानंतर ओंकार जपही करत जा, नामस्मरण करत जा. या सगळ्यामुळे काय होतं, आपली एनर्जी, मेंटल एनर्जी जी सगळ्या बाह्य विषयांमध्ये वेस्ट होत असते, खर्च होत असते, ती हळूहळू सेव्ह व्हायला लागते. तर आज आपण योगासनं पाहिले, काही स्ट्रेचेस पाहिले आणि अगदी सोपे होते. तुम्ही दररोज करू शकता आणि तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवू शकता. हे बघा, मी एक मुलगी म्हणून तुम्हाला सांगते, माझ्या वयाच्या सर्व मुलांना त्यांच्या पालकांची साथ हवी असते. पण काय होतं, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये प्रसंगच असे येतात, अनेक रिस्पॉन्सिबिलिटीज असतात की या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षातच येत नाही की ज्या माध्यमातून आपण या सगळ्या विषयांचा आनंद घेतो, जीवन जगत असतो, ते माध्यम म्हणजे शरीर. हे हृदय जोपर्यंत चालतंय तोपर्यंत सगळं चालणार आहे ना, सगळा आनंद आहे, संसार आहे, सगळं काही जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही सर्वांनी दररोज ही योगासनं करा. तुम्हाला माहिती आहे, मी आता 2000 सालापासूनचा अहवाल चेक केला. प्रत्येक वर्षी कार्डिओवॅस्क्युलर डिसीजमुळे मृत्यू होणारी जी संख्या आहे ती वाढतच चालली आहे. मी विचार करते 2050ला काय होईल, कुठेही कमी होत नाहीये, ते वाढत चाललंय. म्हणजे एका बाजूला टेक्नॉलॉजी वाढते, सगळं जग प्रगत होतंय, पण माणूस 5 फुटाचाच आहे ना, त्याचे शरीर आहे तसंच राहणार आहे. तर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. गाड्यांनी तुम्ही प्रवास करू शकता, सगळं करू शकता, पण छोट्या छोट्या डिस्टन्सवरती जाण्यासाठी पण त्या गाड्या काढू नका. जरा चाला, जरा धावा, दररोज सूर्यनमस्कार करा, सूर्यस्नान घ्या, त्याच्या शरीराला खूप गरज आहे. हे प्लाक्स सगळे आपल्या धमन्यांमध्ये साठले ना की त्याने हार्ट अटॅकचा धोका आहेच, पण हेच ब्लॉक्स आपल्या मेंदूच्या भागामध्ये साठले की मग ब्रेन स्ट्रोकचाही धोका आहे. त्यामुळे इथून तिथून सगळ्याचा संबंध आपल्या आरोग्याशीच येतो. त्यामुळे आरोग्य तुम्ही जर जपलं तर तुमचं संपूर्ण जीवन तुम्ही आनंदाने जगू शकता, तुमची आयु मर्यादा तुम्ही वाढवून घेऊ शकता. तर मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि लवकरात लवकर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करून घ्या, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवा आणि दररोज योगासनं करा. धन्यवाद.